नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बाप्पा निघाले जनगहिवरले। निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, अशा प्रार्थना व्यक्त करीत तमाम बेळगावकर गणेश भक्तांनी अनंत चतुर्दशीच्या सोहळ्याला प्रारंभ केला आहे। येथील हुतात्मा चौकातून श्री विसर्जनाच्या भव्य मिरवणुकीला सायंकाळी 5 वाजता प्रारंभ झाला। मुख्य मार्गावरून श्री विसर्जनाची मिरवणूक मार्गस्थ झाली आहे। ढोल ताशांचा अखंड गजर, भजनी मंडळाचे सादरीकरण आणि सोबतीला गणरायाच्या जयघोषात ही मिरवणूक मार्गस्थ झाली। तत्पूर्वी हुतात्मा चौक येथे व्यासपीठावर मिरवणूक शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार आसिफ सेठ, माजी आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, मनपा आयुक्त बी शुभा, मध्यवर्तीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी, लोकमान्य टिळक महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। तसेच विशेष अतिथी म्हणून हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी आणि रुद्रकेसरी मठाचे श्री हरिकेशरी स्वामीजी उपस्थित होते। त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। मान्यवरांच्या हस्ते मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या महाप्रसाद वितरण उपक्रमाचा कार्यारंभ देखील करण्यात आला। घरगुती श्रीमूर्तींचे सकाळपासूनच विसर्जन। शहर आणि तालुक्यात घरगुती श्रीमूर्तींना दुपारपासून निरोप देण्यात आला। शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर तलाव, त्याचप्रमाणे रामेश्वर तीर्थ तलाव यांच्या बरोबरीने उपनगरी भागातील तलावांच्या ठिकाणी श्री विसर्जन करण्यात आले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशी दिवशी गणरायांना निरोप देण्यात आला। ढोल ताशा तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुका काढण्यात आल्या। त्यामुळे विसर्जन मिरवणूक तलावांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली। शहरासह ग्रामीण भागातही विसर्जनासाठी उत्साह दिसून आला। मागील 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर शनिवारी विसर्जन करण्यात आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मंडपांसमोर गणेश वंदन साजरे।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेळगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त गणेश वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात संघ स्वयंसेवकांनी शहर आणि उपनगरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमंडपासमोर वादन करून गणेश वंदन केले। 2 पथकांद्वारे या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले। येथील संयुक्त महाराज चौकातील श्रींच्या मंडपासमोर दोन्ही पथकांच्या वतीने संयुक्तपणे वादन करण्यात आले। पहिल्या पथकाची सुरुवात कणबर्गी येथील कुंभार गल्लीच्या श्रीमंडपापासून झाली। त्यानंतर विविध ठिकाणी संचलन करण्यात आले। हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी श्रींच्या मंडपासमोर गर्दी केली होती। देखावे दर्शनासाठी पहाटेपर्यंत जागर। श्री गणेशाचे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी गणेश भक्तांनी शनिवारची रात्र जागविली। शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गणेश भक्तांच्या संचाराने अवघे शहर दुमदुमले होते। शहर आणि उपनगरी भागात गणेश दर्शन व देखावे पाहण्यासाठी गर्दीचा महापूर लोटला होता। सायंकाळपासूनच भक्तांचे थवे शहर परिसरात दाखल झाले होते। फक्त बेळगावच नव्हे तर आसपासच्या भागातून आलेल्या नागरिकांनी देखील या गणेशोत्सवाचे मनोहारी दर्शन घेतले। रात्री 9 नंतर सर्वच रस्त्यांवर जनसागर लोटल्याचे दिसून आले। एक ठिकाणी भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था झालेली होती, त्यामुळे भक्तवर्ग आनंदून गेला होता असे चित्र दिसत होते। मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने महाप्रसादाचा संकल्प। मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने यावर्षी श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्याचा संकल्प केला होता। या संकल्पपूर्तीसाठी कार्यकर्त्यांनी पहाटेपासून परिश्रम घेतले। या माध्यमातून 1 लाख आहार पाकिटांचे वितरण करण्याची तयारी महामंडळाने केली। त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले। मराठा सेंटरतर्फे श्री विसर्जनाची जल्लोषी मिरवणूक। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वतीने गणेशोत्सवाची सांगता शानदार श्री विसर्जन सोहळ्याने झाली। श्री मिलिटरी महादेव मंदिरात करण्यात आलेल्या श्री गणेश स्थापनेचे विसर्जन भक्तिभावाने आणि जल्लोषात करण्यात आले। मराठा केंद्रातील जवानांच्या उत्तम कौशल्यपूर्ण कलाविष्कारांचे दर्शन यावेळी घडले। कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले होते। जवानांनी यावेळी लेझिमसह शानदार आकर्षक कार्यक्रम सादर केले। या कार्यक्रमात वरिष्ठ लष्करी अधिकारी, जेसीओ, एनसीओ, इतर हुद्द्यांचे अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय अशा सुमारे 600हून अधिक जणांचा उत्साही सहभाग दिसून आला। या उपक्रमामुळे पाहणाऱ्यांनी धन्यवाद दिले। रविवारी होणार खग्रास चंद्रग्रहण। यंदा रविवार दिनांक 7 रोजी म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे। रात्री 9:57 ग्रहण सुरू होणार असून उत्तर रात्री 1:27 ग्रहण संपेल। ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने दुपारी 12:37 पासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेद पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे। वेद काळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, श्राद्ध ही कर्मे करता येतील। वेद काळात भोजन निषिद्ध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र अन्य आवश्यक नित्यकर्मे करता येतील असे देखील सांगण्यात आले आहे। ईद ए मिलाद उत्साहात साजरी। शहरातील मुस्लिम धर्म बांधवांच्या वतीने ईद ए मिलादुन नबी हा सण शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने 12 इमाम माळी मोहल्ला मशीद व सीरत कमिटीच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले। त्यानंतर सामूहिक प्रार्थना करून विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। या प्रसंगी मुफ्ती मौलाना मंजूर आलम मिसवाई यांनी धर्माच्या शिकवणीनुसार सर्वत्र शांतता राखण्याची जबाबदारी आपली आहे असे म्हणणे मांडले। संपूर्ण देशात आणि बेळगाव जिल्ह्यात सुखशांतता नांदावी यासाठी आज सामूहिक प्रार्थना करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे यंदा ईद ए मिलादची मिरवणूक होणार असून ती रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले।